श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवनाचा प्रवास करत असताना प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं, प्रत्येक आरोपावर सफाई देणं, प्रत्येक टोमण्याला प्रतिक्रिया देणं हे नेहमीच गरजेचं नसतंय. कारण काही लोक फक्त तुमचं मन विचलित करण्यासाठी बोलत असतात. काही तुमची परीक्षा पाहत असतात, तर काहींना तुम्हाला डिवचण्यात आनंद मिळत असतोय. श्रोते हो, तुम्ही शांत राहिलात तर त्यांना उत्तर मिळत नाही, आणि कधी कधी हेच त्यांच्यासाठी सर्वात मोठं उत्तर असते. श्रोते हो, शांत राहणं म्हणजे कमजोरी नसते, उलट ती तुमच्या आत्मविश्वासाची आणि संयमाची ताकद असते. प्रत्येक गोष्ट सिद्ध करण्याच्या गरजेपलीकडं आपण जाऊन बघायचं. ज्यांना समजायचंय ते समजतील, आणि ज्यांना नुसताच वाद घालायचाय त्यांच्यासाठी वेळ घालवणं हे फायद्याचं नाही. कधी कधी शांत राहणं म्हणजे सर्वात मोठी प्रतिक्रिया असते. श्रोते हो, जीवनाचा प्रवास करत असताना जर तुम्हाला सन्मान मिळवायचा असेल, रिस्पेक्ट मिळवायचा असेल, तर श्रोते हो, कोणालाही 2 वेळाहून जास्त कॉल करू नका. गरजेपेक्षा कोणाशीही जास्त मैत्री करू नका. विचारल्याशिवाय कोणालाही सल्ला देऊ नका किंवा ज्ञान देऊ नका. कमी बोलत राहायचं. आपलं वैयक्तिक जीवन हे गुपित ठेवायचं. तुमचा पुढचा निर्णय हा कोणालाही कळू द्यायचा नाही. पैसा कमावण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाचा कायम शोध घेत राहायचं आणि पैसा मिळवत राहायचं. कोणाची गरज कधी बनायची नाही, तर आपण पर्याय बनायचा. सर्वांना आनंदी ठेवणं हे कधीही शक्य नसतंय. श्रोते हो, तुम्हाला योग्य वाटतं तेच करत राहायचं. आणि जर कोणी तुमच्या आयुष्यात मदत केली असेल तर त्यांचा आभार मात्र मानायला कधी विसरू नका. बघा, पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. माणसानं साधं असावं पण भोळं नसावं. कारण भोळी माणसं कुणाच्याही बोलण्याला फसतात, पण साधी माणसं मात्र समोरच्याला ओळखून फक्त हसतात. स्वतःच्याच दुःखावर हसता यावं एवढं मोठं मन असावं माणसाचं. हसत जगा, कारण आयुष्याचा चित्रपट पुन्हा लागत नसतोय. आयुष्यात अशी जागा नक्की कमवा जिथं बरं चाललंय पेक्षा खरं काय चाललंय हे सांगता येईल. बायकोचे हात सुंदर ठेवण्यासाठी नवऱ्याला कष्ट करावे लागत असतात. नात्यांचं सोनं प्रत्येकालाच मिळतं असं नाही. कधी कधी नशीब लागतं, तर कधी योग्य माणूस. पण काळजी घेणारी व्यक्ती वेळेवर भेटली तर सगळं आयुष्य सोन्यासारखं वाटतं. आवडत्या स्त्री समोर कोणतीच मुलगी ही सुंदर दिसत नसते. फुलांमध्ये किडा सापडतो, दगडांमध्ये हिरा सापडतो. वाईटाला सोडा, चांगल्याकडे बघा. माणसामध्येही देव सापडतो. मी आपला मित्र आहे हे माझं भाग्य आहे, पण तुम्ही सगळे माझे मित्र झालात हे माझं परम भाग्य आहे. जो रुसतो त्याला हसवा, जो हरवतो त्याला मिळवा. आयुष्यात कधी ना कधी आपल्याला त्रास झाला पाहिजे, तर जीवनाचा अर्थ कळत असतो. कमाईवर लक्ष द्या, जमान्यावर नाही. कारण वाईट काळात किंवा वाईट वेळेत कोणी कामाला येत नसतं, तर फक्त पैसा कामाला येतो. नातं जपायचं असेल तर इगो मारावा लागतो, आणि नातं मोडायचं असेल तर फक्त शांत बसावं लागतं. शांत बसणाऱ्याला कमी लेखू नका, त्याला शहाणपण सुद्धा म्हणत असतात. विचार, मन आणि माती यांना योग्य वेळी आकार दिला नाही तर त्याचा चिखल होतो. माणसं क्षणात आपलेपण दाखवतात आणि क्षणात
अनोळखी सुद्धा होतात. डिप्रेशन, अपेक्षा, कुटुंब, प्रेम, टेन्शन, पैसा. एखाद्याबद्दल चुकीचा अंदाज बांधू नका, कारण तुम्हाला माहिती नाही की त्याच्या आयुष्यात किती अडचणी असतात. वेळेनुसार स्वतःमध्ये बदल करा, कारण आजचा न्यूजपेपर उद्या रद्दीत पडलेला असतो. कोणीही कोणाला कायम साथ देत नसते. प्रत्येक जण हा फक्त आपल्या स्वार्थासाठी जवळ येत असतो. जे लोक आपला असण्याचा हक्क दाखवतात ती सर्वात आधी धोका देतात. वेळ खूप जखमा देते, म्हणूनच तर घड्याळाला फुलं नसून काटे असतात. नातं म्हणजे दोन मनांचा संवाद असतो, स्पर्धा नाही. जिथं हुशारी दाखवायला सुरुवात होते तिथं नात्यातला ओलावा हरवतो. आपल्यासाठी कोणीही नसेल तरी आपण सर्वांसाठी आहोत, ही सुंदर गोष्ट सुंदर फुलांकडून शिकावे. आपलं मन आपणच मारायचं असतं, कारण आपल्या विरुद्ध तक्रार घेऊन ते कुठेही जात नाही. कधी कधी मनात असं वाटतं की आपण कितीही दिलं, कितीही झिजलो तरी आपल्याला कोणी मोजत नाही. आपण नेहमीच त्या रिकाम्या पारड्यात राहतो जिथं वजन असूनही ते कुणाला जाणवत नाही. भांडण लावणारे आणि भांडण झाल्यानंतर भांडण मिटू नये म्हणून काड्या घालणारी लोक जोपर्यंत आजूबाजूला असतात तोपर्यंत महाभारत हे घडत राहतं. जेव्हा प्रश्न स्वाभिमानाचा असतो तेव्हा माणसानं नेहमी गर्विष्ठ बनावं. चांगल्या गोष्टी लवकर लोकांच्या नजरेत येतात, म्हणून काही गोष्टी लपवून ठेवलेल्या बऱ्या असतात. घर सांभाळण्यासाठीच घराच्या बाहेर राहावं लागतं. घर उभं करायचं आणि त्या घराच्या सहवासाला नोकर आहे तोपर्यंत पारकं व्हायचं, ही न संपणारी व्यथा आहे. प्रत्येकाची सकाळ वेगळी, प्रत्येकाची आयुष्याची लढाई वेगळी, प्रत्येकाचा संघर्ष वेगळा, म्हणून कोणासोबत तुलना करू नका. आयुष्य सोपं तेव्हाच होतं जेव्हा आपण स्वतःला पहिलं प्राधान्य देतो आणि ज्यांनी आपली कदर केली नाही त्यांचं पान आयुष्यातून कायमचं बंद करतो. जो तो माणूस आपल्याला त्यांच्या सोयीनुसार बघतो आणि आपणच मूर्खपणे त्यांना आपलं समजत बसतो, खरी चूक त्यांची नाही, आपणच नात्यांचं वजन चुकीच्या तराजूत तोलतो.